नमस्कार, मी निरंजन. देशभरामध्ये अनेक ठिकाणी म्हणजे अगदी उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली सारख्या ठिकाणी सुद्धा गेल्या काही दिवसांपासून नरेंद्र मोदींचे पुतळे जाळले जातात. त्यांच्या फोटोला लोक जोड्याने मारतायत. काय घडलंय असं? याचं कारण ठरलेलं आहे. युजीसीनी हे एक गॅझेट पब्लिश केलं होतं 13 जानेवारी 2026 ला. आणि हे गॅझेट युजीसीनी का केलं म्हणजे या गॅझेटच्या द्वारे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन हे जे विद्यापीठांना अनुदान देणारी संस्था आहे त्यांनी एक नवीन कायदा केला. तो का केला? कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे 2016 सर्वात पहिल्यांदा जानेवारी महिन्यामध्येच रोहित वेमुला या हैदराबादला विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या आणि हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या एका विद्यार्थ्यांनी, अत्यंत स्कॉलर विद्यार्थी, त्यांनी आत्महत्या केली. त्यानंतर काही काळाने मुंबईमध्ये पायल तडवी नावाच्या विद्यार्थिनींनी आत्महत्या केली. ती मेडिसिनला होती. रोहित वेमुला उच्च शिक्षण, पदव्युत्तर शिक्षण घेत होता. माझ्या मते पीएचडी करत होता. आणि या दोघांनी आत्महत्या केली. त्या आत्महत्या झाल्यानंतर म्हणजे देशभरामध्ये आकडेवारी जर काढली तर देशभरात हजारो विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या गेल्या काही वर्षामध्ये. आणि मग दिशा वाडेकर नावाच्या एका सर्वोच्च न्यायालयामध्ये काम करणाऱ्या म्हणजे वकील म्हणून कार्यरत असलेल्या एका मुलीनी सर्वोच्च न्यायालयामध्ये पिटिशन केली. त्या पिटिशनमध्ये दिशा वाडेकर आणि इंदिरा जयसिंग या दोघींनी भरपूर आर्ग्युमेंट केली, भरपूर डेटा न्यायालयाच्या समोर ठेवला की विद्यार्थ्यांबरोबर कसं डिस्क्रिमिनेशन केलं जातंय, विद्यार्थ्यांबरोबर कसा भेदभाव केला जातोय, लिंगाच्या आधारावर, जातीच्या आधारावर, धर्माच्या आधारावर, अशा वेगवेगळ्या कारणांनी विद्यापीठांमधल्या विद्यार्थ्यांबरोबर जे उच्च शिक्षण घेत आहेत त्यांच्याबरोबर किती मोठ्या प्रमाणावरती भेदभाव होतो, अन्याय होतो. आणि त्याचा परिणाम म्हणून या अतिशय हुशार आणि स्कॉलर विद्यार्थ्यांना आत्महत्या करावी लागते. हे ज्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाच्या समोर आणून दिलं तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने युजीसीला इन्स्ट्रक्शन दिली की हे रोखण्यासाठी म्हणून तुम्ही काहीतरी नियम बनवा, कायदा बनवा. आता म्हणून युजीसीनी हा 13 जानेवारीला हा कायदा काढला. आता बघा, हा 13 जानेवारीचा कायदा मुळामध्ये काय म्हणतोय तर पहिल्यांदा तो सांगतोय, कंसात दिले बघा, विश्वविद्यालय अनुदान आयोग उच्च शिक्षा संस्थानों में समता के संवर्धन हेतु, म्हणजे विद्यापीठामध्ये किंवा कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये समानता, समता यावी याचं संवर्धन व्हावं, समतेच्या भावनेचं संवर्धन व्हावं या कारणासाठी म्हणून हा कायदा बनवला गेलेला आहे. आणि हा बराच विस्तृत आहे, याच्या दोन्ही बाजू आहेत. पण हा कायदा आल्याबरोबर देशभरामध्ये आंदोलनं सुरू झाली. आणि अगदी कालपर्यंत जे भारतीय जनता पक्षाचे समर्थक होते, जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे होते, जे भारतीय जनता पक्षाच्या विद्यार्थी संघटनांबरोबर, वेगवेगळ्या इतर संघटनांबरोबर कार्यरत होती, अशी लोक आता रस्त्यावर उतरली. आणि बघा काय होतंय. और इसके साथ साथ जो है तमाम लोग जो है यहाँ पे पहुंचे हुए हैं और उनका पुतला दहन कर मोदी जी का काला कानून तो मोदी जी के पुतला फुकाए लगा भाई, चना में फुकाता हो क्या तेरा यार तरीके जवाब पे लेकिन गाठों में जाए तक रखने जगह होना मिले पूरा साथ में छोटी ले बड़ा हो जा आज काला कानून के बाद ही
नरेंद्र मोदी आपने कहा 100% रोल बैक चाहिए इतक्या भयंकर स्वरूपाचं आंदोलन हे देशभरामध्ये सुरू झालेलं आहे. याचे सरळ सरळ दोन अर्थ बघा काय होतात. याचा पहिला हा अर्थ होतो की या युजीसीने आणलेल्या कायद्याला जे लोक आता काला कानून म्हणतायत आणि जे आतापर्यंत मोदींचे समर्थक होते, हे सर्व समानतेच्या विरोधातले आहेत. समानतेच्या तत्वाला विरोध करणारी ही माणसं आहेत. आणि समानतेचं तत्व हे या देशाच्या संविधानात लिहिलेलं आहे, इक्वॅलिटी. यालाच विरोध केला जातोय या लोकांकडून. आणि हा कायदा नरेंद्र मोदींच्या कार्यकाळामधल्या युजीसीने आणला म्हणून हा सगळा संताप मोदींवरती येतोय की मोदी सरकारने आता भाग पाडावं युजीसीला हा कायदा मागे घ्यायला किंवा रद्द करायला, जो मुळात बनलाय सर्वोच्च न्यायालयाच्या सांगण्यावरून. तरी सुद्धा हा कायदा काय सांगतो म्हणजे हा सगळा ड्राफ्ट जर वाचला, जवळजवळ 14 पानाचं हे आहे, याच्यामध्ये जर वाचलं तर यात ही नावं येतात: समता समिती, समता हेल्पलाईन, समान अवसर केंद्र, समता समूह, समता दल, ही नावं याच्यामध्ये येतात. यात त्यांनी काय सांगितलंय की उच्च शिक्षा संस्थानों में धर्म, नस्ल, जाति, लिंग, जन्मस्थान के आधार पर या दिव्यांग जनों के विरुद्ध भेदभाव के उन्मूलन के प्रति प्रतिबद्ध है हा कायदा. म्हणजे या सर्व धर्म, वर्ण, जाती, लिंग, जन्मस्थान किंवा दिव्यांग असतील तर या कोणत्याही आधारावरती भेदभाव करता येणार नाही या कायद्यानुसार. त्यात पुढे त्यांनी असं सांगितलंय की याचा उद्देश समतेच्या तत्वाचं संवर्धन करणं असा आहे. हे 2 नंबरच्या पानावरती दिलंय. त्यात पुढे मग त्यांनी आणखीन त्याच्या काही एक्सप्लेनेशंस दिलेली आहेत. धर्म, नस्ल, जाति, लिंग, जन्मस्थान या दिव्यांगता के आधार पर विशेष रूप से अनुसूचित जाति, अनुसूचित जनजाति, सामाजिक एवं शैक्षणिक रूप से पिछड़े वर्ग, आर्थिक रूप से कमजोर वर्ग, दिव्यांगजन या इनमें से किसी के भी सदस्यों के विरुद्ध भेदभाव का उन्मूलन करना तथा उच्च शिक्षा संस्थानों में हितकारों के मध्य पूर्ण समान और समावेशन को संवर्धन देना. आता याच्याबद्दल ऑब्जेक्शन असायचं काय कारण आहे? हे सगळंच तर देशाच्या संविधानाने अपेक्षित केलेलं आहे. त्यात त्यांनी आणखीन जाती आधारित भेदभाव का अर्थ अनुसूचित जातियों, अनुसूचित जनजातियों एवं अन्य पिछड़े वर्ग के सदस्यों के विरुद्ध केवल जाति या जनजाति के आधार पर भेदभाव है, तर ते त्याच्या डेफिनेशन्स ज्यात दिलेल्या आहेत त्यात त्यांनी हे म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये त्या ओबीसींचा सुद्धा समावेश केला. मग ओबीसींचा समावेश केला म्हणून हा एवढा संताप आणि आक्रोश या सगळ्या सो कॉल्ड उच्चवर्णीयांतर्फे होतोय का? यात रोहित वेमुला किंवा पायल तडवी हे तर ओबीसी नव्हते, हे एससी एसटी होते. पण यात ओबीसीचा समावेश झालेला आहे ऍडिशनली. याशिवाय आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतील, अपंग असतील, दिव्यांग ज्याला म्हणतात, तर या सगळ्याचा याच्यात त्यांनी समावेश केला. यात त्यांनी असं सांगितलंय की सर्व शिक्षण संस्थांमध्ये समता समितीचं गठन करावं लागेल. त्यानंतर समता हेल्पलाईन ही सर्व शिक्षण संस्थांमध्ये, कॉलेजेसमध्ये, विद्यापीठांमध्ये ही तयार करावी लागेल. त्याच्यानंतर समता अवसर केंद्र, जे समानतेची संधी देणारं केंद्र, हे सुद्धा स्थापित करावं लागेल. त्याच्या पुढे या संस्थांचे जे प्रमुख आहेत, मग ते विद्यापीठांचे कुलपती असतील, कुलगुरू असतील, डीम्ड युनिव्हर्सिटीचे असतील, प्राचार्य असतील, डायरेक्टर्स तिथले असतील, हे सगळे जण त्याचे प्रमुख म्हणून गणले जातील. यात पुढे त्यांनी दिलंय
समता संवर्धन का कर्तव्य, म्हणजे ड्युटी काय त्याच्या, भेदभाव के उन्मूलन का कर्तव्य होगा, म्हणजे भेदभाव नष्ट करावा लागेल, संपवावा लागेल होत असणारा. त्याच्यानंतर महत्वाचं, हितकारकों के विरुद्ध भेदभाव को उन्मूलन करने तथा उनकी जाति, संप्रदाय, धर्म, भाषा, नृजातीयता, लिंग या दिव्यांगता के पूर्वग्रह के बिना उनके हितों की रक्षा के लिए संरक्षणात्मक एवं निवारक उपाय करेगा. हा कायदा नुसार करावं लागेल. त्यात मग त्यांनी सांगितलं या संस्थांना काय करावं लागेल, तर या संस्थांना, शैक्षणिक संस्थांना समान अवसर केंद्र हे एक निर्माण करावं लागेल त्यांच्या प्रत्येक ठिकाणी. त्या समान अवसर केंद्रामध्ये कोण कोण असेल हे त्यांनी त्याच्यात दिलेलं आहे. त्यानंतर इस केंद्र के विनिमयों के उद्देश्य की प्राप्ति के हेतू, म्हणजे ही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नागरिक समाज, स्थानीय मीडिया, पुलिस, जिला प्रशासन एवं क्षेत्र में कार्यरत गैर सरकारी संगठनों, शिक्षक सदस्यों, कर्मचारियों एवं अभिभावकों के साथ समन्वय स्थापित करेगा. या सगळ्यांबरोबर ते हा जो केंद्र असेल, समान अवसर केंद्र, हे यांच्याबरोबर कोऑर्डिनेशन करेल. याच्या पुढे पण आणखी काय काय दिले आहेत. मग याच्या व्यतिरिक्त समान अवसर केंद्रामध्ये एक समता समिती असेल, त्या समितीचे प्रमुख त्या संस्थेचे अध्यक्ष असतील. त्याच्यानंतर त्यात 3 प्रोफेसर किंवा सिनियर टीचिंग स्टाफ मधले मेंबर असतील. त्यात एक विद्यापीठातला कर्मचारी असेल. त्याच्यानंतर या शिक्षण क्षेत्राशी संबंधित 2 नागरिक प्रतिनिधी असतील, 2 विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी असतील, वगैरे वगैरे. त्यांनी वर्षातून 2 वेळेला रिपोर्ट तयार करायचे याच्या संदर्भातले. असं सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा भेदभाव त्या शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांबरोबर केला जाणार नाही याची खात्री या युजीसीनी बनवलेल्या कायद्यानुसार या समता समिती म्हणा किंवा समता अवसर केंद्र म्हणा यांना करावं लागेल. या व्यतिरिक्त या शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांनी सांगितलंय की समता समूह, स्क्वाड्स हे नेमावे लागतील. जे स्क्वाड्स फिरत राहतील विद्यार्थ्यांमध्ये, शिक्षकांमध्ये, आणि ते फीडबॅक देत राहतील की असं कोणाबरोबर भेदभाव होतोय का. ते हॉस्टेल्समध्ये जात असतील, ते वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना जायची परवानगी असेल, पण हे त्यांनी शोधून काढायचं. आता हे सगळं खरं म्हटलं तर योग्य आहे ना, की भेदभाव नसायलाच पाहिजे. भेदभाव करून त्याच्या भेदभावा करण्यासाठी किंवा भेदभावाचं परिणाम म्हणून या विद्यार्थ्यांवरती जर कुठल्या प्रकारचा अन्याय केला जात असेल, त्यांचा काही छळवणूक केली जात असेल, त्यांचं शोषण केलं जात असेल, त्यांना मानसिक त्रास दिला जात असेल, शारीरिक त्रास दिला जात असेल, तर हे व्हायला नको. हे अगदी उघड आहे ना. आणि त्यासाठी म्हणून आतापर्यंत असा कुठला नियम अस्तित्वात नव्हता शैक्षणिक संस्थांमध्ये. म्हणून हा नियम बनवला की शैक्षणिक संस्थांनी हे करायचं यापुढे. तर यांच्या बुडाला इतकी आग लागायचं कारण काय या सो कॉल्ड उच्चवर्णीयांच्या, आणि ती सुद्धा इतकी आग लागली की मोदींच्या फोटोला जोडे मारतायत किंवा पुतळे जाळतायत या कायद्यासाठी. अरे इतर खूप कारण आहेत ना. या कायद्यासाठी, जो कायदा या देशाच्या संविधानाला अभिप्रेत असलेली समानता आणू पाहतोय, समानता सशक्त करू पाहतोय, भेदभाव संपवू पाहतोय, आणि भेदभाव संपवू पाहतोय याचा दुसरा अर्थ काय होतो. भाजपचीच घोषणा होती ना, एक है तो सेफ है. मग तो तेच कायदा म्हणतोय ना हा, की सगळ्यांना एक करा. जाती, धर्म, लिंग कुठल्याच आधारावरती भेदभाव करता येणार नाही विद्यार्थ्यांबरोबर, पण तो करायचा आहे. आणि एक है तो सेफ हैचा हेतूच मुळामध्ये कुठल्या तरी धर्माच्या विरुद्ध एक आहोत, कुठल्या तरी जातीच्या विरोधात एक आहोत हे सांगण्याचा होता. आणि त्याचं आता दृश्य स्वरूप देशभरात नुसतं दिसत नाहीये, देशभरात नरेंद्र मोदींच्या फोटोला सुद्धा जोडे मारले जात आहेत. हा एक भाग. त्यामुळे या उच्चवर्णीयांचं, ब्राह्मण्यवादी मानसिकतेचं, मनुवादी मानसिकतेचं उघडं नागडं विवस्त्र रूप या निमित्ताने देशासमोर आलेलं आहे. आणि हे सगळे त्या मनुवादी व्यवस्थेचे प्रचारक आहेत. दुसऱ्या बाजूला
आणि याची अत्यंत गंभीर दखल खरं तर सर्व मागासवर्गीय समाजाच्या विद्यार्थ्यांनी, समाजातल्या प्रमुखांनी आणि आता त्याच्यामध्ये ओबीसी सुद्धा, म्हणजे एससी, एसटी, ओबीसी, मायनॉरिटी या सगळ्यांनी अत्यंत गंभीरपणाने याची दखल घ्यायला हवी आहे. की दिसत असलं हा कायदा केलाय तरीही अशा प्रकारे केल्या जाणाऱ्या भेदभाव आणि डिस्क्रिमिनेशनच्या घटना या खालच्या स्तरावरच दाबून टाकण्याची सुद्धा ही यंत्रणा असू शकते. कॉलेजेसमध्येच हे सगळं दाबून टाकलं जाईल. त्याला पुढे वाचाच फुटू दिली जाणार नाही. यासाठी सुद्धा याचा वापर होऊ शकतो. म्हणजे युजीसीनी बनवलेल्या या नियमाकडे इतक्या अंधपणाने बघायचं सुद्धा कारण नाही. पण हा जो उच्चवर्णीयांतर्फे, ब्राह्मण्यवाद्यांतर्फे, मनुवाद्यांतर्फे हा जो समानतेच्या कायद्याला विरोध केला जातोय अत्यंत हिंसक पद्धतीने, याला ठोस उत्तर देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते उत्तर सुद्धा गाफील राहून नाही. कारण हीच युजीसी एक वेळ अशी आली होती गेल्या वर्षीच की प्राध्यापकांच्या नियुक्त्यांबाबत, व्हाईस चान्सलरच्या नियुक्त्यांबाबत क्लिअर कट याच युजीसीने असं म्हटलं होतं की कुलगुरूंची नियुक्ती करण्यासाठी त्यांचा शैक्षणिक क्षेत्राशी संबंध असणंच जरुरी आहे असं नाही. म्हणजे शिक्षण क्षेत्राशी ज्याचा संबंधच नाही अशाही माणसाला कुलगुरू केलं जाऊ शकतं. हे याच युजीसीने आदेश काढला होता. आणि तेव्हाही मी व्हिडिओ केला होता की याचा अर्थ शाखेमधून डायरेक्टली आता कुलगुरू केलं जाणार आहे का, किंवा शाखेमधून डायरेक्टली प्राध्यापक केलं जाणार आहे का. तसंच त्यामुळे या युजीसी वरती अंधविश्वास सुद्धा ठेवायचा नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या सर्वांनी हाच आतापर्यंत दिलेली शिकवण आहे की सजग व्हा, जागे व्हा, सतर्क राहा. त्यामुळे या केलेल्या कायद्याचा वापर ही भेदभावाची, डिस्क्रिमिनेशनच्या घटना किंवा तक्रारी या खालच्या स्तरावरच मिटवून टाकायच्या आणि त्या पुढे कायदेशीर कारवाईपर्यंत जाऊच द्यायच्या नाहीत, यासाठी याचा दुरुपयोग व्हायला नको. म्हणून सर्वांनी अत्यंत सतर्क राहणं गरजेचं आहे. आणि हे जे नादान आणि खरं तर देशद्रोहीपणा चाललेला आहे, या युजीसीच्या कायद्याच्या विरोधातलं जे आंदोलन चाललेलं आहे हे देशद्रोही आहे. कारण ते संविधानाच्या इक्वॅलिटीच्या प्रिन्सिपललाच विरोध करणारं आहे. त्यामुळे यांचे सगळ्यांचे खरे चेहरे आता ओळखा. हे ओबीसी जे आतापर्यंत भारतीय जनता पक्षाच्या कच्छपी लागले होते, या कायद्यामध्ये अॅट्रॉसिटीमध्ये ओबीसींचा समावेश केल्याबरोबर कसं देशभरामध्ये थेट पंतप्रधानाच्या फोटोला जोडे मारणं सुरू झालंय बघा. कसे त्यांचे प्रतिमा जाळायला सुरुवात झालेली आहे बघा. त्यामुळे यांचं मूळ, ज्याला गिरीश महाजन संघाच्या मुशीतून म्हणतो, त्या संघाच्या मुशीत काय आहे हे याच्यातून उघड आलेलं आहे, या सगळ्या आंदोलनातून. आणि हे ओळखलं पाहिजे ओबीसींनी. आणि आता तरी निदान ही असंघाशी संघ आणि प्राणाशी गाठ ही जी भाजप आणि आरएसएसला दिलेली साथ आहे ही बंद करायला हवी. कारण आता तुमच्या विरुद्ध भेदभाव करता यावा यासाठी हे आंदोलन केलं जातं, हे ओळखा. किंवा भेदभावाच्या घटना दाबून टाकायच्या खालतीच, यासाठी हा कायदा केलेला असेल. म्हणून पुन्हा सांगतो, जागे राहा, सतर्क राहा, सजग राहा, बोळसटपणा करू नका. आणि या आंदोलनाची योग्य दखल घ्या, याला योग्य उत्तर देण्यासाठी तयार राहा आणि उत्तर द्या. हे विद्यार्थ्यांनी, हे पालकांनी, हे शैक्षणिक संस्थांनी सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकाराबद्दल, या युजीसीच्या आंदोलन प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं? पुन्हा यांना ब्राह्मण्यवादी, मनुवादीच्या व्यवस्थेच्या दिशेने टाकलेलं हे पाऊल वाटतं का? तुम्हाला काय वाटतं हे खाली कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त जणांना व्हिडिओ लाईक करायला सांगा. जास्तीत जास्त जणांना चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. आत्ताच्या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.